आज आपण बघूयात उपवासासाठी खास विदर्भ पद्धतीची चविष्ट अशी उकडपेंडीची रेसिपी। आपण नेहमी करता गव्हाच्या पिठाची किंवा मिश्र पिठाची उकडपेंडी बनवून खात असतो, पण उपवासासाठी खास आपण राजगिऱ्याच्या पिठाची उकडपेंडी बनवणार आहोत। राजगिरा हा अतिशय पौष्टिक आहे। यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे हाडांच्या बळकटीसाठी, केसांच्या आरोग्यासाठी, नखांच्या आरोग्यासाठी राजगिरा हा अतिशय उपयुक्त ठरतो। तुमच्या लहान मुलांच्या उत्तम वाढीसाठी देखील राजगिरा खूप महत्त्वपूर्ण आहे। त्यामुळे उपवासालाच नाही तर एरवी देखील तुम्ही ही उकडपेंडी बनवून खाऊ शकता। आज मी उपवासासाठी दाखवणार आहे, पण नाश्त्याला तुम्ही ही बनवून देऊ शकतात, मुलं आवडीने खातात। चला तर मग बघूयात आता याची कृती। उकडपेंडी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ। हे बघा, इथे कच्चाच राजगिरा मी मिक्सर मध्ये बारीक करून घेतला आहे। किंचित जाडसर असं पीठ आहे। तुम्ही विकतचं राजगिऱ्याचं पीठ देखील वापरू शकता, पण विकतचं पीठ हे खूप बारीक दळलेलं असतं, एखाद्या वेळी उकडपेंडी चिकट होऊ शकते। पण ह्या घरी दळलेल्या राजगिऱ्याच्या पिठाची उकडपेंडी छान मोकळी होते। फोडणीसाठी इथे साधारण 1.5 टेबलस्पून तूप मी गरम करायला ठेवलं आहे। तुपाऐवजी तुम्ही तेल देखील वापरू शकता। तूप गरम झालं की त्यामध्ये चिमूटभर जिरं घालूया। जिरं तळतळलं की त्यामध्ये 1 टेबलस्पून शेंगदाणे। हे शेंगदाणे थोडे तांबूस होईपर्यंत आपण परतवून घेऊ। राजगिऱ्याच्या भरपूर पोषण मूल्यांमुळे त्याचा समावेश हा देवधान्यांमध्ये केलेला आहे। खूप सात्विक, पचायला हलके असे पदार्थ असतात राजगिऱ्याचे आणि पोटभरीचे सुद्धा होतात। त्यामुळे उपवासाला तुम्ही खाल्ल्यास दम देखील राहतो। तुम्ही बघू शकता शेंगदाणे खरपूस तळून झाले। आता यामध्ये चवीनुसार हिरवी मिरची घालूया। 1 मध्यम आकाराचा बटाटा बारीक काप करून घालत आहे। तुम्ही जर सहज नाश्त्याला म्हणून हा करणार असाल तर यामध्ये कांदा देखील घालू शकता। आता हा बटाटा थोडा अर्धवट मऊ होईपर्यंत आपण परतून घेऊ। खूप पूर्ण शिजवायचा नाही, अर्धवट थोडा मऊ होईल एवढाच। हे बघा, हा बटाटा आता किंचित मऊ झाला आहे। यामध्ये हे राजगिऱ्याचं पीठ घालूया। आता अगदी मंद गॅसवर आपल्याला हे राजगिऱ्याचं पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। राजगिऱ्याचं पीठ हे आपण कच्चंच राजगिऱ्याचं पीठ वापरलं आहे, त्यामुळे छान खमंग हे भाजून घेऊ। याआधी देखील मी राजगिऱ्याच्या पिठाचा शिरा, राजगिऱ्याच्या पिठाचे लाडू आणि राजगिऱ्याच्या खिरीचे 2 प्रकार दाखवले आहे। खूप अप्रतिम आहेत हे सर्व प्रकार, तुम्ही नक्की बघा। राजगिऱ्याचं पीठ भाजताना घाई करू नका। हे कच्चंच राजगिऱ्याचं पीठ आहे, त्यामुळे मंद गॅसवर व्यवस्थित खमंग पीठ भाजून घ्या। ह्या उकडपेंडीची चव आहे ती हे पीठ किती व्यवस्थित खमंग भाजलं जातं त्यावरच आहे। तुम्ही भरभर भाजलं तर ते पीठ जळतं आणि एक करपट चव उकडपेंडीला येते, आणि कच्चं राहिलं तर उकडपेंडी चिकट होते। त्यामुळे घाई न करता मंद गॅसवर व्यवस्थित भाजून घ्या। तुम्ही बघू शकता हे राजगिऱ्याचं पीठ छान तांबूस रंगावर खरपूस भाजून झालं आहे। आता यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालणार आहे। तिखट हे नेहमी करता उशिरा घालावं, कारण राजगिऱ्याचं पीठ भाजायला वेळ थोडा जास्त लागतो, तोपर्यंत हे तिखट करपून जातं। यामध्ये अर्धा टीस्पून साखर घालणार आहे। साखर ऑप्शनल आहे, तुम्ही आवडत नसल्यास नाही घातली तरी चालेल। चवीनुसार मीठ घालूया। हे व्यवस्थित मिक्स करू। मी बाजूच्या गॅसवर गरम पाणी देखील ठेवलं होतं। आपल्याला उकडपेंडीमध्ये नेहमी करता गरम पाणीच घालायचं आहे। हे बघा, आवश्यकतेनुसार आता यामध्ये थोडं थोडं गरम पाणी घालू।
यात लागेल तसं आवश्यकतेनुसार पाणी घाला। तुम्हाला ही उकडपेंडी किती मऊ किंवा किती मोकळी हवी त्यानुसार। झाकण ठेवू आणि मंद गॅसवर याला एक दणकून वाफ काढूया। तुम्ही बघू शकता हे राजगिरा किती छान फुलला, मस्त दणकून वाफ याला आली आहे। छान लुसलुशीत अशी ही उकडपेंडी झाली आहे। यापेक्षा कोरडी ती करू नका, अशी मऊच ठेवा, कारण याची थोडी वाफ निघून गेल्यानंतर हे आणखी कोरडी कोरडी होत जाते। त्यामुळे याच प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवा। आमच्याकडे उपवासाला कोथिंबीर खात नाही, त्यामुळे मी घालणार नाही, पण तुम्ही खात असाल तर यामध्ये वरनं थोडी कोथिंबीर घातली तरीही चालेल। गरमागरम मऊ आणि लुसलुशीत अशी विदर्भ पद्धतीची उपवासाची उकडपेंडी तयार। यावर सुक्या खोबऱ्याचा किस घालून सर्व करा। विदर्भामध्ये किंवा खानदेशामध्ये ओला नारळ हा मुबलक उपलब्ध होत नव्हता, त्यामुळे सुकं खोबरं घालून सर्व करायची प्रथा आहे। तुम्ही याऐवजी ओलं नारळ देखील घालू शकता। यावर लिंबू पिळून किंवा घरच्या ताज्या गोड दह्याबरोबर ही उकडपेंडी खा, अप्रतिम लागते। शिवाय खूप पौष्टिक देखील आहे, पचायला हलकी अशी उकडपेंडी आहे। या नवरात्रीमध्ये किंवा या उपवासांमध्ये तुम्ही ही उकडपेंडी नक्की करून बघा। आज आपण बघूयात उपवासासाठी खास अतिशय चविष्ट आणि लुसलुशीत असे भगराचे किंवा वरईच्या थालीपीठांची रेसिपी। ज्यावेळी घरामध्ये उपवासाची भाजणी किंवा उपवासासाठी चालणारं कुठलंही पीठ अवेलेबल नसेल, अशा वेळी भगरापासून तुम्ही झटपट ही थालीपीठं बनवू शकता, मस्त लागतात। चला तर मग बघूयात आता याची कृती। थालीपीठ बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ह्या अर्धी वाटी भगरचा किंवा वरईचा भात शिजवून घ्यायचा आहे। शिजवलेल्या भातापासून केल्यामुळे हे थालीपीठ वर कुरकुरीत आणि आत अगदी लुसलुशीत होतात। इथे मोठ्या भांड्यामध्ये वरई घालूया। पाणी घालून स्वच्छ धुवून घेऊ। मी या ठिकाणी पॅक्ड वरई वापरली आहे, यामध्ये कुठलाही कचरा नाही। पण तुम्ही जर सुटी वरई वापरत असाल तर ती याप्रमाणे 2 भांड्यांमध्ये रोळवून घ्यावी, म्हणजे चुकून जर एखादा खडा असेल तर तो खाली राहील। कुठलेही बारीक धान्य याप्रमाणे रोळवून घेतल्यास त्यातील कचरा सहज निघून जातो। भगर धुवून झाला आहे, आता याला साईडला ठेव। इथे कढईमध्ये अर्धी वाटी भगरसाठी आपण 1 वाटी पाणी घेऊया आणि आणखी पाव वाटी मीठ घालूया आणि साजूक तूप घातल्यामुळे भात अगदी मऊ शिजायला मदत होते। पाण्याला उकळी आली की धुतलेला भगर घालूया आणि यावर झाकण ठेवून मंद गॅसवर भगर शिजवून घ्यावा। बाजूच्या गॅसवर थोडं गरम पाणी ठेवावं आणि आवश्यकता असेल तर भगरामध्ये घालावं, कारण प्रत्येक भगरानुसार पाण्याचं प्रमाण हे कमी अधिक होऊ शकतं। मध्ये मध्ये एक वेळा ढवळून घेऊ, म्हणजे पाण्याचा अंदाज सुद्धा कळेल। तुम्ही बघू शकता भगर अगदी मऊ शिजला आहे आणि मला हा भगर शिजवण्यासाठी साधारण 1.5 वाटी पाणी लागलं आहे। मी यामध्ये आणखी पाव वाटी पाणी घातलं होतं। यावर झाकण ठेवून गॅस बंद करूया आणि 5 ते 7 मिनिटांसाठी या गरम कढईमध्येच वाफेवर हा भगर ठेवूया, म्हणजे तो अधिक मऊ व सुटसुटीत होईल। हे बघा, वरईचा किंवा भगराचा भात पूर्णपणे थंड झाला आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 3 बटाटे। मोठ्या आकाराचे असतील तर फक्त 2 बटाटे घ्या। इथे हे थोडे मध्यम आकाराचे बटाटे आहे, म्हणून मी 2 मोठे आणि 1 छोटा बटाटा घेतला आहे। सर्वप्रथम किसणीवर बटाटा किसून घेऊया। हे बघा
बटाटा किसून झाला। आता यामध्ये 1 टीस्पून जिरे, तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर नाही घातलं तरी चालेल। चवीनुसार बारीक कापलेली हिरवी मिरची, चवीनुसार लाल तिखट, चवीनुसार मीठ घालूया। साधारण 4 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट। शेंगदाणा कुटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता किंवा आवडत नसेल तर स्किप केलं तरी चालेल। बऱ्याच जणांना साबुदाणा खिचडी किंवा शेंगदाणे खाल्ल्यानंतर पित्ताचा त्रास होतो, अशा वेळी तुम्ही कूट नाही घातलं तरी चालेल। वरई किंवा भगर असंही पचायला हलका असतो। हे व्यवस्थित मिक्स करू। उपवासाच्या निमित्ताने भगर भात आमटी किंवा भगराचे धिरडे आपण नेहमीच बनवत असतो, पण भगराचे हे थालीपीठ देखील अतिशय चविष्ट, पौष्टिक आणि पचायला हलके असे असतात। हे बघा, हे व्यवस्थित मिक्स झालं। आता यामध्ये थंड झालेला भगर भात घालूया। आपण हा भात शिजवताना देखील मीठ घातलं होतं, त्यामुळे बटाट्यापुरतंच मीठ यामध्ये घालावं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। हे बघा, हे बघा, हे व्यवस्थित मिक्स झालं। तुम्ही बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी, हे अगदी मऊ आहे। यामध्ये पाणी घालायची आवश्यकता पडली नाही। बटाट्याच्या ओलसरपणामध्येच हे पीठ व्यवस्थित भिजवलं गेलं। पण तुमचं मिश्रण जर ह्यापेक्षा कोरडं वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हात लावून ते व्यवस्थित मळा। थालीपीठ भाजण्यासाठी मी इथे तवा गरम करायला ठेवला आहे। शक्यतो नॉनस्टिकचा तवा वापरा। थोडंसं याला तेल लावून घेऊया। तुम्ही उपवासाला तेल खात नसाल तर तूप लावलं तरीही चालेल। पाण्यामध्ये हात ओला करून घेऊया। थालीपीठाच्या मिश्रणाचा थोडा गोळा घेऊ, तव्यावर ठेवूया आणि ओल्या हाताने आपल्याला हे थालीपीठ थापायचं आहे। हे बघा, या प्रकारे थापून घ्या वरचेवर। आपण हे सैलसर भिजवलं आहे, त्यामुळे थालीपीठ पटकन पसरतं। शक्यतो छोट्या आकाराची थालीपीठ थापा, म्हणजे उलटवताना तुटण्याची शक्यता नसते। मधोमध याला छिद्र करूया। बघा, यावर झाकण ठेवू आणि मध्यम गॅसवर हे थालीपीठ भाजून घेऊया। हे बघा, थालीपीठाची वरची बाजू सुकली आहे। आता याला थोडं तेल लावून घेऊ। साइड टर्न करून घेऊया। या बाजूने सुद्धा थोडं तेल लावू। मध्यम ते मंद गॅसवर हे थालीपीठ दोन्ही बाजूनी पलटून पलटून अगदी खमंग होईपर्यंत भाजून घेऊया। हे बघा, थालीपीठ दोन्ही बाजूनी अगदी खमंग भाजलं गेलं। आता आपण हे काढून घेऊया। असेच काही थालीपीठ मी बनवून घेते। अतिशय चविष्ट, मऊ आणि लुसलुशीत असे भगर भाताचे थालीपीठ तयार। हे बघा, तुम्ही बघू शकता, छान पातळ आणि मऊ असे हे थालीपीठ झाले आहे। हे थालीपीठ घरच्या गोड दह्यासोबत किंवा उपवासाच्या लिंबाच्या लोणच्या सोबत खा, अप्रतिम लागतात। दिलेल्या साहित्यामध्ये मध्यम आकाराचे साधारण 6 थालीपीठ होतात। आज आपण बघूयात उपवासासाठी खास
अतिशय चविष्ट, पौष्टिक आणि पचायला हलका असा उपवासाच्या दही भाताची रेसिपी। आपण नेहमीच जेवणामध्ये दही भात बनवून खात असतो, पण उपवासाला सुद्धा तितकाच चविष्ट असा दही भात आपल्याला बनवता येतो। भगरापासून बनवलेले विविध पदार्थ आपण उपवासाला नेहमीच बनवून खातो, पण चटकदार असा हा दही भात झटपट तर बनतोच, शिवाय सात्विक आणि पचायला सुद्धा हलका आहे। चला तर मग बघूयात आता याची कृती। सर्वप्रथम या भगराचा म्हणजेच वरईचा आपण भात शिजवून घेऊ। भगर भात बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी भगर किंवा वरी तांदूळ किंवा वरई, अर्धा टीस्पून साजूक तूप आणि चवीनुसार मीठ। इथे मोठ्या भांड्यामध्ये वरई घालूया, पाणी घालून स्वच्छ धुवून घेऊ। मी या ठिकाणी पॅक्ड वरई वापरली आहे, यामध्ये कुठलाही कचरा नाही, पण तुम्ही जर सुटी वरई वापरत असाल तर ती याप्रमाणे 2 भांड्यांमध्ये रोळवून घ्यावी, म्हणजे चुकून जर एखादा खडा असेल तर तो खाली राहील। कुठलेही बारीक धान्य याप्रमाणे रोळवून घेतल्यास त्यातील कचरा सहज निघून जातो। भगर धुवून झाला आहे, आता याला साईडला ठेव। इथे कढईमध्ये अर्धी वाटी भगरसाठी आपण 1 वाटी पाणी घेऊया आणि आणखी पाव वाटी। तुम्हाला भात किती मोकळा किंवा किती मऊ हवा आहे त्यानुसार पाण्याचा अंदाज घ्यावा। मीठ घालूया आणि साजूक तूप। तूप घातल्यामुळे भात अगदी मऊ शिजायला मदत होते। पाण्याला उकळी आली की धुतलेला भगर घालूया आणि यावर झाकण ठेवून मंद गॅसवर भगर शिजवून घ्यावा। बाजूच्या गॅसवर थोडं गरम पाणी ठेवावं आणि आवश्यकता असेल तर भगरामध्ये घालावं, कारण प्रत्येक भगरानुसार पाण्याचं प्रमाण हे कमी अधिक होऊ शकतं। मध्ये मध्ये एक वेळा ढवळून घेऊ, म्हणजे पाण्याचा अंदाज सुद्धा कळेल। तुम्ही बघू शकता भगर अगदी मऊ शिजला आहे आणि मला हा भगर शिजवण्यासाठी साधारण 1.5 वाटी पाणी लागलं आहे। मी यामध्ये आणखी पाव वाटी पाणी घातलं होतं। यावर झाकण ठेवून गॅस बंद करूया। हे बघा, भगर भात किंवा वरईचा भात हा अगदी मऊ शिजला आणि पूर्णपणे थंड झाला आहे। रूम टेम्परेचरला हा थंड करून घ्या। मी अगदी मऊ असा हा भात शिजवून घेतला आहे। दही भात करताना आपल्याला भात हा पूर्णपणे गार हवा आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1.5 वाटी घरचं बनवलेलं ताजं दही। आंबट दही दही भातासाठी वापरू नका। घरच्या घरी असं खवळेदार आणि घट्ट दही कसं बनवायचं ह्याचा व्हिडिओ मी शेअर केला आहे, त्याची लिंक तुम्हाला देत आहे, ती नक्की बघा। यामध्ये 1 टेबलस्पून साखर, साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ। लक्षात ठेवायचं आहे की वरई शिजवताना देखील आपण त्यामध्ये थोडं मीठ घातलं होतं, त्यामुळे या दह्यापुरतच मीठ घाला। चमच्याच्या साहाय्याने हे दही व्यवस्थित फेटून घेऊ आणि सारखं करून घेऊया। हे बघा, दही अगदी व्यवस्थित फेटून झालं, अगदी सारखं झालं आहे आणि साखर देखील यामध्ये विरघळली आहे। आता यामध्ये शिजवलेला भगर घालूया। एक छोट्या आकाराची काकडी बारीक कापून घालणार आहे, पण तुम्ही उपवासाला काकडी खात नसाल तर नाही घातली तरीही चालेल। 2 टेबलस्पून डाळिंबाचे दाणे। डाळिंब सुद्धा ऑप्शनल आहे, पण कलर कॉम्बिनेशन छान दिसते आणि खूप रिफ्रेशिंग असा हा दही भात लागतो। आता हे व्यवस्थित मिक्स करूया। हे बघा, हे व्यवस्थित मिक्स झालं। तुम्ही बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित आहे। भगर अगदी मिळून आला आहे। हे बघा, तुम्ही तेलाऐवजी तुपाची देखील फोडणी करू शकता, पण आमच्याकडे गार दही भात आवडतो आणि थंड झाल्यानंतर तूप गोडतं म्हणून तेलाचा वापर करते आहे।
यामध्ये थोडं जिरं घालूया. तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल तर स्किप केलं तरी चालेल. 1 टेबलस्पून शेंगदाणे, 6 ते 7 काजूचे तुकडे. अगदी मंद गॅसवर हे खमंग परतून घेऊया. चवीनुसार हिरवी मिरचीचे तुकडे, हे बघा हे व्यवस्थित परतून झालं. आता आपण गॅस बंद करूया आणि ही फोडणी पूर्णपणे गार करून घेऊ, थंड करून घेऊया. आता थंड झालेली ही फोडणी ह्या दही भातावर घालूया. गरम फोडणी घातल्यामुळे हे दही आंबट होतं, त्यामुळे बराच वेळ जर भात ठेवायचा असेल तर शक्यतो थंड फोडणी घाला. हे मिक्स करूया. कुठल्याही दह्याच्या कोशिंबिरी किंवा दही भात हा आपल्याला जास्त वेळासाठी जर ठेवायचा असेल तर त्यावर फोडणी ही थंड करून घालावी, म्हणजे दही लवकर आंबट होत नाही. हे व्यवस्थित मिक्स झालं आहे. तुम्हाला जर यामध्ये तेल किंवा तूप अजिबातच वापरायचं नसेल तर तुम्ही फोडणी घालू नका. त्याऐवजी भाजलेले जिऱ्याची पूड आणि भाजलेले शेंगदाण्याची भरड तुम्ही यामध्ये घाला. तसा सुद्धा दही भात खूप मस्त होतो. अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असा उपवासाचा दही भात तयार. हे बघा, तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चर हा खूप सॉफ्ट आहे, अगदी रिफ्रेशिंग आहे. तुम्ही हा दही भात नक्की करून बघा. आज आपण बघूयात उपवासासाठी खास अतिशय चविष्ट सुटसुटीत अशा बटाट्याच्या किसाची रेसिपी अतिशय सोपी आहे. जे लोक उपवासाला भगर खात नाही किंवा ज्यांना साबुदाणा खाल्ल्यानंतर त्रास होतो अशांसाठी हा छान उपयुक्त असा पदार्थ आहे. खूप झटपट होतो. चला तर मग बघूयात आता याची कृती. किस बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 3 मध्यम आकाराचे बटाटे. ह्याची आपण साल काढून घेऊ. हे कच्चेच बटाटे आहे. ह्या प्रकारे बटाट्याची साल काढून घ्या. त्यानंतर इथे या प्रकारच्या जाड छिद्राच्या किसणीवर आता आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे. बारीक किसणीने जर तुम्ही किस बनवला तर तो खूप असा गचका होतो, त्यामुळे जाड किसणीवर करा, म्हणजे छान मोकळा आणि सुटसुटीत असा किस होतो. बटाटा किसून झाला आहे. हे बघा छान जाड जाड असा हा किस झाला. आता आपण हा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ, म्हणजे ह्यातील जे एक्सेस स्टार्च आहे ते कमी होऊन जातील आणि हा काळा देखील पडणार नाही. बटाट्याचा किस 2 पाण्याने स्वच्छ धुवून झाला. आता आपण हा घट्ट पिळून यातील पाणी काढून टाकूया. इथे पसरट पॅन मध्ये साधारण 1 टेबलस्पून तूप मी गरम करायला ठेवलं आहे. तुपाऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं तेल देखील वापरू शकता. हे तूप गरम झालं की त्यामध्ये चिमूटभर जिरं घालूया. तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल तर घालू नका. त्यानंतर चवीनुसार मिरची, मिरच्या व्यवस्थित परतवून घेऊ. त्यानंतर यामध्ये हा बटाट्याचा किस घालायचा आहे. आता यामध्ये मीठ देखील घालूया. मीठ घातल्यामुळे हा बटाटा लवकर शिजतो. चवीनुसार मीठ घाला. हे बघा हे व्यवस्थित मिक्स झालं आहे. आता यावर झाकण ठेवू आणि मंद गॅसवर आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये झाकण काढून हे थोडंसं टर्न करून घ्या, परतून घ्या. तुम्ही बघू शकता हा बटाटा थोडा मऊ झाला आहे.
अर्ध्यापेक्षा जास्त शिजला आहे, हे बघा। आता यामध्ये चिमूटभर साखरेचे दाणे घालणार आहे। हे अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करू शकता। 2 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा असा जाडसर कूट घालणार आहे। खलबत्त्यामध्ये मी हे शेंगदाणे या प्रकारे कुटून घेतले आहे। आता आपण हे मिक्स करूया। आणि आता पुन्हा झाकण ठेवून हा बटाटा छान मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवायचा आहे। हे बघा, याला मस्त वाफ आली आहे। बटाट्याचा किस व्यवस्थित शिजला आणि छान मोकळा देखील आहे, मऊ झाला आहे। या प्रकारे दाबून बघा, हे बघा सहज मऊ होतो आहे, पण तेवढाच सुटसुटीत देखील आहे। आता मी गॅस बंद करणार आहे। गरमागरम आणि सुटसुटीत असा बटाट्याचा किस तयार। तुम्ही यावर लिंबू पिळून खा किंवा घरच्या गोड दह्याबरोबर खायला देखील हा किस मस्त लागतो। या उपवासाला तुम्ही हा किस नक्की करून बघा। नमस्कार, स्वराजच्या फूड सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात उपवासासाठी खास अतिशय चविष्ट आणि खूप पौष्टिक असा काळाच्या ओघामध्ये थोडा मागे पडलेला विस्मृतीमध्ये गेलेला पदार्थ, तो म्हणजे राजगिऱ्याच्या गाठोडीची रेसिपी। राजगिऱ्याची ही गाठोडी खूप पौष्टिक अशी असते। चला तर मग बघूयात आता याची कृती। राजगिऱ्याची गाठोडी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1 वाटी राजगिरा। हा राजगिरा आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, म्हणजे यामध्ये काही माती, कचरा, धूळ असेल तर ते निघून जाईल। काळजीपूर्वक धुवा। राजगिरा हा खूप बारीक असतो, सांडण्याची शक्यता अधिक असते। इथे ह्या प्रकारच्या चाळणीमध्ये आपल्याला एखादा सुती कापड अंथरून घ्यायचा आहे आणि हा धुतलेला राजगिरा यामध्ये ओतायचा आहे। या राजगिऱ्यामध्ये आपल्याला साधारण 2 टेबलस्पून खोवलेलं ओलं नारळ घालायचं आहे। ह्याऐवजी तुम्ही किसलेलं सुकं खोबरं देखील वापरू शकता आणि आवडत असतील तर सुक्या खोबऱ्याचे काप देखील वापरू शकता। साधारण 1 ते 1.5 टेबलस्पून काजू बदामचे तुकडे। आणि आता आपल्याला याची गाठोडी बांधून घ्यायची आहे। सगळे पदर हे एक करून हलकी अशी सैलसर गाठोडी याची बांधायची आहे, म्हणजे राजगिरा व्यवस्थित शिजेल। खूप घट्ट ही बांधू नका, अशी अगदी सैलसर गाठोडी बांधा। इथे एका भांड्यामध्ये आपल्याला 2.5 वाटी पाणी घ्यायचं आहे। ज्या वाटीने राजगिरा मोजून घेतला त्याच वाटीने 2.5 वाट्या पाणी घ्यायचं आहे, दुप्पटपेक्षा थोडंसं अधिक। या पाण्यामध्ये चिमूटभर मीठ घालणार आहे। तुम्ही जर उपवासाला मीठ खात नसाल तर नाही घातलं तरी चालेल, थोडंसं मीठ घातलं तर ह्याची चव खूप वाढते। इथे कुकरमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे। ह्या कुकरच्या पाण्यामध्येच आता आपल्याला हे मीठ घातलेल्या पाण्याचं भांडं ठेवायचं आहे। पूर्वीच्या काळी कुकर नव्हते तेव्हा मोठ्या मोठ्या भांड्यांमध्ये ही गाठोडी शिजवून घ्यायचे। राजगिरा सगळीकडे पसरू नये म्हणून ह्या प्रकारची गाठोडी बांधून ठेवायचे। आता कुकरमुळे ते खूप सोपं झालं आहे। आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला हा राजगिरा ची गाठोडी या प्रकारे व्यवस्थित बुडवून ठेवायची आहे। झाकण बंद करूया।
आणि मध्यम गॅसवर साधारण 3 शिट्या काढायच्या आहे आणि त्यानंतर मंद गॅसवर 5 मिनिटांसाठी ही गाठोडी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। कुकर थंड झाला आहे, आता आपण हा उघडून घेऊ। हे बघा, हा राजगिरा अगदी फुलून दुप्पट झाला आहे। आपण आता हे काढून घेऊया। आता आपण ही गाठोडी सोडून घेऊया। बघा किती सुरेख हा राजगिरा शिजला आहे, अगदी दाणा दाणा मस्त शिजला आणि फुलला आहे, आतपर्यंत छान मऊ झाला आहे। आता हा राजगिरा कसा खायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे। हा 2 पद्धतीमध्ये खाता येतो, दोन्ही प्रकार मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे। सर्वप्रथम आपण ह्याचे 2 भाग करून घेऊ, 2 सारखे भाग, अर्धा अर्धा हा राजगिरा मी करून घेणार आहे। शिजवलेल्या राजगिऱ्याचे मी 2 भाग करून घेतले आहे, कारण 2 पद्धती आज मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यातील पहिली पद्धत बघूया। इथे एका भांड्यामध्ये अर्धी वाटी गूळ घेणार आहे। गुळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि ह्या गुळाचं पाणी आपल्याला करून घ्यायचं आहे, ते उकळून घ्यायचं आहे। गॅसवर गरम करून आपल्याला ह्या गुळाचं पाणी करायचं आहे, गुळ व्यवस्थित वितळवून घ्यायचा आहे किंवा गुळवणी करून घ्यायची आहे। आपल्याला ह्या गुळाचा पाक वगैरे काही करायचा नाही। गुळ व्यवस्थित विरघळला की गॅस बंद करून टाकूया, फक्त गुळवणीच याची करायची आहे। हे बघा, गुळ व्यवस्थित विरघळला आहे, आता आपण गॅस बंद करून टाकू। दुसऱ्या एखाद्या भांड्यामध्ये आपल्याला ही गुळवणी गाळून घ्यायची आहे। अगदी खूप पाणी देखील करू नका, जेवढा गुळ घेतला आहे तेवढंच हे करा। हे बघा, या प्रकारचा कचरा जो आहे गुळामधील तो आपल्याला काढून टाकायचा आहे। पहिल्या पद्धतीमध्ये आपल्याला यामध्ये चिमूटभर वेलची पूड घालायची आहे आणि आवडीनुसार गुळवणी घालायची आहे। शक्यतो जेवढा राजगिरा आहे तेवढाच गुळ मी इथे घेतला आहे, पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे कमी अधिक करू शकता। ह्या गुळवणी सोबत हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। हे बघा, हे व्यवस्थित मिक्स झालं आहे। आता यावर साजूक तूप घालून आपल्याला खायचं आहे। ज्या प्रकारे आपण लापशी करतो तसंच ह्याचं टेक्स्चर आणि चव येते। त्यानंतर दुसरा प्रकार, त्यामध्ये चिमूटभर वेलची पूड घालूया। आवश्यकतेनुसार गरम दूध घालायचं आहे। चवीनुसार पिठी साखर, साधारण 2 ते 3 टेबलस्पून पिठी साखर मी इथे घालणार आहे। हे देखील व्यवस्थित मिक्स करू। तुम्हाला हे किती पातळ किंवा किती दाटसर हवं त्यानुसार तुम्ही हे बनवू शकता। आणि तिसरा अजून एक प्रकार आहे, तो म्हणजे तुम्ही ताकासोबत देखील हे खाऊ शकता। ड्रायफ्रूट वगैरे न घालता किंवा गोड न घालता यामध्ये मीठ आणि ताक घालून खा, ते देखील खूप छान लागतं। हे बघा, हे व्यवस्थित मिक्स झालं। आता यावर देखील साजूक तूप घालून आपल्याला सर्व करायचं आहे। अतिशय चविष्ट, खूप पौष्टिक आणि सात्विक अशी राजगिऱ्याची गाठोडी तयार। तुम्ही कुठल्याही पद्धतीने करून बघा। या प्रकारे गुळवणी मधील करा किंवा या प्रकारे दुधामधील करा, दोन्ही प्रकार अप्रतिम लागतात। तुम्हाला गोड आवडत नसेल तर तुम्ही ताक मीठ घालून देखील हे खाऊ शकतात, मस्त लागते। मनाला शांतता देणारी अशी ही राजगिऱ्याची गाठोडी आहे। पारंपरिक विस्मृतीमध्ये गेलेल्या पदार्थांना उजाळा देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे। कोणी कोणी ही राजगिऱ्याची गाठोडी याआधी खाल्ली आहे हे देखील मला कमेंट करून कळवा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका।
माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।